मित्रांनो आजचा आपला कुकिंग लोकेशन साठी व्ह्यू बघा कसला भारी, एकदम मस्त पैकी पाण्याच्या साईडला आहे का नाही बादशाह व्ह्यू. आणि आता मस्तपैकी सनसेट व्हायला आलाय आणि फटाफट आपले रेसिपीज बनवून आपण खायला बसूया. इथे चूल पेटवायला आम्हाला पेपर नाही तर गाडीचे इन्शुरन्सचे पेपर आणले. हे काय करू बघू शकता आपला चिकन मस्तपैकी शिजतोय. इकडे लगेच आपण बोंबील तवा फ्राय ठेवलेले आहेत. मस्तपैकी सनसेटचा टाइम झालेला आहे. आता आपले कबाब लावूया मस्तपैकी भट्टीमध्ये आणि मस्तपैकी आपली चिकन रान लावलेले आपण तंदूर करण्यासाठी. बरोबर भाई, जीव दाखव. जीव आहे आणि जीव राहणार. बांधील की बच्ची. अरे काय भाऊबीज करताय काय. आणि मित्रांनो रात्रीच्या चांदण्यामध्ये आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोय. मार ना भाई लिंबू. ओ ये कबाब. नमस्कार मित्रांनो, मी निशान पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि आज आहे आपला संडे स्पेशल कुकिंग व्लॉग. आणि आज आपण भरपूर काय काय बनवलं. म्हणजे आपण चिकन रान, त्याच्यानंतर फिशची तंदुरी, चिकनचा मसाला, त्याच्यानंतर प्रॉन्सचे भरपूर 2-3 आयटम आहेत, बोंबील आहेत, भरपूर साऱ्या रेसिपी आज तुम्हाला बघायला भेटेल व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो फायनली आता आपण थोड्याच वेळात आपल्या स्पॉटवरती पोहोचणार आहोत. आणि तो स्पॉट सध्या आपण रिव्हील नाही केलाय. आणि तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत यश, अजिंक्य आणि आपला पार्थ नल्ला बॉय. इज्जत आहे पण जीव आहे आणि जीव राहणार 100%. तर मित्रांनो आता आम्ही 5 मिनिटात आपल्या स्पॉट वरती पोहोचणार आहोत आणि एकदम युनिक आणि भारी स्पॉट आहे. तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो आपला शूटर आलेला आहे आपल्याला रस्ता दाखवायला. ब्रो न्यू स्पॉट. लोकल गाईड डायरेक्ट स्कॅन मारतील. चला फटाफट आता सामान काढून घेऊया आपला आणि आपला डायरेक्ट कॅम्पिंग सेटअप करू. डायरेक्ट कॅम्पिंग कुकिंग, सॉरी कुकिंग नॉट कॅम्पिंग. हे काय आणलंय, ताडी आणले, पाणी आणले, पाणी जांभळाची. चला मित्रांनो सामान काढून घेतो आणि डायरेक्ट सेटअप लावून भेटतो. तर चला मित्रांनो काय यशने आणले बघूया स्पेशल. अजिंक्य पॉज झालाय मेहनतीवर आहे बघा. भाई कोलबे आणलेले आहेत. काय मेनू काय पण हा ते आपण मागचेच बनवलेलं तसंच आहे. ओके बटर गार्लिक प्रॉन्स, वेगवेगळे प्रॉन्स आहेत. ओके हे शेलवाले हा मेनू यशचा आहे. ओ भाई हे कडक आहे. एक सरप्राईज आहे तुम्हाला सगळ्यांना. हे उचल फक्त पेपर असं फक्त एक साइड ना. ओ भाई हे काय विषय आहे. बोंबील आणले. बोंबील कडक मेनू आज तगडा आहे आमचा. मस्त पैकी बोंबील आपल्याला फ्राय करायचे. फ्राय ओके. रवा बोंबील रवा फ्राय आज मेनू मित्रांनो भरपूर आहे. ते बघा सेटअप आपण आता लावतो थोड्या वेळात. पूर्ण सेटअप लावला की अजून एक आहे काय दाखवू ना आपण. चालेल सरप्राईज डायरेक्ट ठेवू घ्या. तर चला मित्रांनो पहिला आपण आता चुली वगैरे इकडे सेटअप लावून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आजचा आपला कुकिंग लोकेशन साठी व्ह्यू बघा कसला भारी, एकदम मस्त पैकी पाण्याच्या साईडला आणि मस्त बोट वगैरे आहेत. इकडे बघू शकता हा यशचा काहीतरी मेनू आहे मस्तपैकी. काय रे चिकन कबाब ना, चिकन कबाब तो आता मॅरिनेट करायला घेतोय. इकडे अजिंक्यने मस्तपैकी कांदा कापायला घेतलाय. इकडे पार्थ काय करतो तू, काय करतोय का पण हेल्पिंग हँड आहे का. अंगठ्याचा यशच्या अंगठ्याचं काम पार्थ करतोय आज. आणि इकडे आपण आपली चूल पेटून घेऊया मस्त. इकडे सामान आहे आपला बाकी सगळा भरपूर काही आज मेनू आहे. आणि इकडे व्ह्यू बघा आहे का नाही बादशाह व्ह्यू. आणि आता मस्तपैकी सनसेट व्हायला आलाय आणि फटाफट आपले रेसिपीज बनवून आपण खायला बसूया. तुम्हाला मेनू दाखवतो मस्तपैकी काय. ही आपली चिकन रान पूर्ण कोंबडी आहे. त्याच्यानंतर मच्छी बार्बिक्यू, फिश बार्बिक्यू आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मासा फंटूस. ह्याच्यात आपला मस्तपैकी चिकन साठी मॅरिनेट केलेलं आहे. चला आता ह्या प्रॉन्स वगैरे आहेत ते तुम्हाला दाखवलं मगाशी. तर चूल पेटवतो आणि आपल्या रेसिपीला चालू करतो. हे बघा इथं अर्धा तास झालाय अजूनपर्यंत आम्ही आगच पेटवतो. पाऊस पडलाय काल परवाच, त्याच्यामुळे लाकडं बिकडं जरा ओली झालीत. त्याची मुलं जरा कठीण नाही येते. भाई इज्जत आहे, अभ्यास करायला आलाय बघा. हे कसले आहेत गाडीचे, हे काय गाडीचे पेपर मित्रांनो.
इथं चूल पेटवायला आम्हाला पेपर नाही तर गाडीचे इन्शुरन्सचे पेपर आणले. ते नाव नको घेऊ. हे बघ इज्जत आहे का नाही. गाडीचे पेपर जाळायला आलेत मित्रांनो. आग पेटेल आता 100%. मस्तपैकी 2 आपल्याकडे, एक तंदूर आहे आणि एक चूल आहे. चालेल ना, काय विषय नाही. तो तर उलट काहीच कामाचं नाही. गाडीचे पेपर अशा प्रकारे पूस कर बोलते गाडी देणार ना तुला पुढच्या गेल्या ब्लॉग मध्ये पार नाही. आता ह्या हे पेट्टे इज्जत आहे बाई. वॅगनरचे पेपर वॅगनरचे पेपर जाळण्यात येत आहेत. हे युवराज घेत तुझं काय टाक मसाला. अरे पण बेसन तर रेडी होते पहिले. आणखी आहे हो तिकडे. आहे काहीतरी मगातपासून आवाज येतो मला. भाई बघतो तर मधमाशांचा पोळा येतोय अंगावरती. गेम होईल हो पण भाई, गेम होईल बेकार, चटक होईल. चल पेटतोय लाकूड. पेटवत राहा तू, थांबू नको. स्वाहा करत राहा, स्वाहा. लाकूड पेटला नाही. मम म्हणा पोळ्या ना माणी नामा. हे पेटते इज्जत आहे. गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे. इज्जत गेली. हे युवराज भाई असं केलं तर कुठला ब्रँड पण कोलॅब देणार नाही. चलते इज्जत आहे. तू इथे कशावर? 100% याच्यावर काळा ना हो ना, काळा होईल. आपण मातीचा आहे तो. असं काय नाही रे. बघायचंय तुला. बघ पण काळा झाला का? कुठे काळा होते? फिरवली ती साईड टाकतोय. मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. पाच तिथून फडका घे. छोटा घे ना. छोटा आहे का? पार्क कसा होईल? जीव आहे, जीव राहणार 100%. डेंजर रे विषय. हे तू देवाचा नाही आणलास ना विषय. नाही दिवाबत्तीचा नाही. नेचर काय? नेचर रिफाइंड सनफ्लॉवर आहे. इज्जत आहे भाई. 175 रुपीज ओनली. ए अरे पेटव. हे पेटव रे. अरे पेटली ना. मोठा काढ ना. काय तेल टाक त्याच्यावर. मोठा काढ ना. अशा हा तेल टाकूया पुरीवर, लाकडावर. ही ती काढ बाहेर थोडी. पण ती मोठी नको ना. मोठी कोणी घेतली? ही मोठी बादशा आहे हो. ईशान मार ना. काय त्याच्यावर टाकू? नाही तेल नको लागू. अरे मला काय माहिती. हे कांदा घे ना. पार्थ कांदा घे ना मस्त. हे असे ब्लॉग झाले तर बरबादी आहे आपली बाई. ही सुरी ठेव ना तिकडे. पहिला कांदा टाकूया मस्त पैकी. पेट घेतलाय. इज्जत आहे, इज्जत आहे, इज्जत आहे भाई. ठेव तू ठेव 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 बादशा. हे ते पुरं टाकत ठेव. हे छोटी पण मध्ये टाक. नाही रे पेट. हे मला कसला आवाज येतो इकडे? काय आलंय का? हे एक्झॉस्ट फॅन लावला. एक्झॉस्ट फॅन बटन लावू का? ठीक ठीक. पाडला. अरे फुलं बिलं पडतायत. ही वेगळी काहीतरी रेसिपी होईल फुलांची भाजी. मग पार्थ आले नवीन शेफ. हे सूर्य नीट ठेव. ते सूर्य पाय पडला ना. सवय नाही ना तुला आहे ना. लवकर टाकायचं. तेलामध्ये टाकला ना तर लवकर शिजतं. मस्त वेगळा आपला हिंग टाकूया थोडा. थोडी हळद. मसाला. धना आणि जिरा पावडर आणि गरम मसाला. बेकार विषय बघू शकता. चिकन मॅरिनेट केलेलं आपण. घरी बनवत नाही का युवराज? एका हाताने पकड आणि हे कर. पकडा फडका तर रे. काय नुसतंच पकड. फडका तुझ्या मागेच येतो बघ. रडतोय. हे त्याला फडका दे रे अजिंक्य. ए मसाला आला कसा धूर आला? काय मसाला टाकल्यावर धूर कसा आला? येतो. मग तेच बोलतो. रडतोय. टेक्निक आहे रे ती. त्याने कर. कचकीला चरबी दिली बघ. अरे तो हे पेठ आहे. कश्मीरी चिली पावडर टाक पटकन. गरम किती टाकू बघ? बस 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 बस. हे कर, जास्त हे. झालं. टाक तू. किती टाकू एवढी? टाक तू टाक. अजून टाक 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 पटकन टाक. बस आता बस बस बस. थांब. इकडे राईट. घे चल. घे 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 घे. काय? करपतोय. हे काय करू? डायरेक्ट काय करायचं? ह्याच्यात टाकते. काय नालाय रे खरंच. पण ते करपेल. त्याच्यात आईस्क्रीम गरम नाही ना? थोडा थोडा. विचार आवडेल. चालेल ना निशांत. चालेल ना. हा चालेल ना. किती पाहिजे? किती पाहिजे बघ ना. थोडीच टाक. बस. एवढीशी
आपले होय ब्रँडिंग नाही इंग्लिश नाही फडका आणलाय थोडं टाक. बस 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 हो ना, बस. आता टाकायलाच लागेल. कुठे व्यवस्थित करा. डेंजर तापलाय. मी सांगतोय काय तुला, ते पाणी टाका पटकन. हा घे ना, कालता घे ना तिकडे. पाणी टाक तू. अरे तू पाणी टाक. आपल्याला आठवायला लागले परत. हा असू दे ना, शिजेल ना. तसे तापलंय ना तुझं ते. होऊ दे रसा भाई. नाही कापला काय काप ना मग. तसंच खाच्यामध्येच काप. आणि हे टोमॅटो काप ना लवकर भाई. मला काय माहित, मी आधी मी शिमला कापत बसलो. हा काय जीव जीव पाखरान सूर धरलाय, पायचा वार दिला रंग भरलाय. जीव जीव पाखरान सूर धरलाय, पायचा वार दिला रंग भरलाय. विडा रंगला रंगला वेलीच्या मांडवाला, विडा रंगला रंगला वेलीच्या मांडवाला. बघू शकता आपला चिकन मस्तपैकी शिजतोय. इकडे लगेच आपण बोंबील तवा फ्राय ठेवलेले आहेत. अजिंक्य इकडे आहे मॉनिटरिंगला, सर्वे चालू आहे. त्याच्यानंतर इकडे आपला काय होतं, कोलंबी आहे, कबाबचं मॅरिनेशन लावलं. कबाब. आणि हे मेन कबाब आहेत मित्रांनो. हे बघा, एक नंबर एकदम सी कबाब. आणि मित्रांनो हे बघा, हे आहेत आपले कबाब. मस्तपैकी सनसेटचा टाइम झालेला आहे. आता आपले कबाब लावूया मस्तपैकी भट्टीमध्ये. लेट्स गो. हे दोन कलाकार आहेत. पार्थ पाटील, त्यांनी माझी मदत केली. इंजर्ड झालाय. कुठे गेला वारला वारला वारणा 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 दाखव, ब्रँड दाखव. तर मित्रांनो कमेंट करा जर कोलॅब करणार असाल तर तुम्ही. मस्तपैकी आपल्या कबाबला बटर लावून घेऊया. जमते का यश? तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजायला लागले. पूर्ण अंधार पडत चाललाय. आता जेवढा आता जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये आम्ही खायला वगैरे बसू. थोड्या वेळात सगळे आपले रेसिपी रेडी होतील. इकडे बघू शकता आपली चिकन रान. आता आपण लावूया मस्तपैकी. शेफ अजिंक्य, शेफ अजिंक्य. कुठला हॉटेल? मायराईड प्रो नाही, कुठला हॉटेल? भाग्यश्री. आणि मस्तपैकी आपली चिकन रान लावलेले आपण तंदूर करण्यासाठी. फटाफट आपण ही करून घेऊया. त्याच्यानंतर अजून आपले मेन्यू ते पण झटपट झटपट बनवून घेऊया. तर बघू शकता आपले मस्तपैकी बोंबील तवा फ्राय रेडी झालेले आहेत. एकदम गरम गरम आहेत, क्रिस्पी कुरकुरीत. द सीन्स माणूस बघा, आयुष्यात मला वाटते पहिल्यांदा लसूण सोलायला बसलाय. कसा कसा निवडतात दाखव एकदा. कसा कसा दाखव. मी माझी टेक्निक कशी होती, वाशा आहे की नाही? हे बघा बिचारा काम करतोय भाई. जीव आहे आणि जीव राहणार. पोरगा चांगला, फक्त जगला पाहिजे. कसा आहे टेस्ट बघ बघ. इज्जत दे. नाद एक नंबर एक नंबर एक नंबर. नाद आहे. आग लगाडाला आग लगाडाला. बादशाह बबन्या. बरो भाई, जीव दाखव. जीव आहे आणि जीव राहणार. बांधील की बच्ची. अरे काय भाऊबीज करताय काय? भाऊबीजेला भरवतात ना तशी भरवतात. नाही बघा, इथं आम्हाला थोडी कमतरता पडली बार्बिक्यूची. कारण आपली रान पहिले शिजवायचे, त्याच्यामुळे आम्ही तव्यावरती घेतले डायरेक्ट कबाब. आणि हे परत लावणार त्या स्टिक्सला आणि दाखवणार तुम्हाला. हे बघा बोंबील बादशाह आहेत. टेस्ट करून बघूया आपण थोड्या वेळात. बघा टेस्ट करून बघतो. वेळ जाईल. एक नंबर झाले. एकदम क्रिस्पी आहे आणि कुरकुरीत भारी लागते. भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणामध्ये तुम्ही वरवाराडी. मित्रांनो मस्त बघू शकता आपण फिश फ्राय केलाय. फंटूस मासा आणलाय
आणि साईडला बघू शकता आपले दुसरी कोलंबीचा आयटम आहे, मस्तपैकी एकदम टिक्का सारखा आयटम आहे काहीतरी, भारी आहे, युनिक आहे, मस्त. बघू शकता आपला फायनल मेनू रेडी झालेला आहे. आपला चिकन सुक्का, चिकन तंदुरी म्हणजे चिकन रान, त्याच्यानंतर हे कोलंबीचा एक आयटम म्हणजे कोलंबी काय कबाबचा मॅरिनेशन आणि कोलंबी कबाब, हे आहे बोंबील रवा फ्राय, ही आहे आपली गार्लिक बटर गार्लिक प्रॉन्स, हे आहे आपलं काय चिकन कबाब आणि आपला फिश फंटूस मासा इंग्लिश मासा. आणि मित्रांनो आता ऍडजस्ट करा, थोडा अंधार झालाय. किती वाजले तरी 7 एक्झॅक्टली 6:59 म्हणजे 7 वाजलेले आहेत. अंधार बघा भाई, इकडे मित्र आलेले आहेत आमचे जेवायला खास. तर आता चला जेवायला घेऊया. आणि मित्रांनो रात्रीच्या चांदण्यामध्ये आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोय. मार ना भाई लिंबू. ओ ये कडक. मित्रांनो असा मित्रांसोबत येऊन एकदम वन भोजन नाही पण काय याला वेगळंच काय ते बोलता येईल, जंगल भोजन झालाय आणि लय एकदम रानटी झालेले प्रॉपर. काय हे चिकन कसं आहे 100%. तू काय टेस्ट केलं की नाही भाई? एक नंबर झाला, विषयच आहे काय भाई. तर चला मित्रांनो पहिला मस्त की तंगडा तोडतो एक, कालतीने मिक्स कर रे, कालती आणि तुटत नाही, आपण थोडासा टेस्टिंग करून बघूया. ओ येस मस्तपैकी एकदम, हे बघा चांगला शिजलाय. हा 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 एक नंबर. भाकरी सोबत आपण एक घास मारून बघूया. मित्रांनो आता मस्तपैकी आपला बटर गार्लिक प्रॉन्स बघूया. जागा घेतली तुम्ही. कबाब बघूया आता. नुसता अरे हा बाटली ओपन आहे. हे बघा कबाब एकदम कचकी. बोंबील बघा असं आला. ग्रेव्ही एक नंबर. कुठली वाली नाद का 100%. बोंबील तवा फ्राय एकदम मस्त झालेत. ते आम्ही मगाशी केले त्याच्यामुळे थोडा क्रिस्पीपणा कमी झालाय पण टेस्टला वाजताय. आता आपला फायनली तिकडून मासा एक खाऊन बघूया. घास बनवतोय पार्थ भाई, जीव आहे जीव राहणार. फंटूसला जो बार्बिक्यू केलाय ना आम्ही, एक नंबरचा वाले एकदम स्मोकी फील आला. आणि आता आपला फायनली चिकन बघूया. बघा चिकन आहे. आपली ही काय होती रे. हा मित्रांनो एवढे आयटम आहेत ना की काय आहे ते समजत नाही. बघा ही कोलंबी काय आहे, काहीतरी आहे, काहीतरी झालंय. सगळा उरले सुरलेला आपण मिक्स केलंय त्याच्यामध्ये. बघा प्रकार तयार केला. हे भागतंय नाद मेन झालं एकदम. चला आता मित्रांनो आता जेवतो कारण लय बेकार भूक लागले, अंधार पण झाला. जेवण डायरेक्ट गाडीत भेटूया. तर मित्रांनो मस्तपैकी आपण जेवण आपला वनभोजन झालेलं आहे. एकदम भारी होता. टेस्ट कशी वाटली तुम्हाला? एक नंबर. तर मित्रांनो भारी होता एकदम. थोडा अंधार झाला त्याच्यामुळे तुम्हाला पण थोडा व्हिडिओ काय एवढा मला दाखवता आला नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ आपण आता इथे सेंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगा. तर मित्रांनो हा व्लॉग आपण इथे सेंड करतो. हाईपचा पण ऑप्शन आहे, त्याचा पण नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जसे तुम्ही लाईक बटनला क्लिक कराल तसं हाईप ऑप्शन येईल. दर आठवड्याला तुम्ही 3 वेळा कुठल्याही व्हिडिओला हाईप करू शकता. त्याचा फायदा असा आहे की ती व्हिडिओ अजून तुमच्यासारख्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर चला ब्लॉग इथे सेंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो. जीव आहे आणि जीव राहणार.